नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्सचा आपण आज 5वा लेसन बघतोय. सब्स्टन्सेस इन अवर सराउंडिंग, देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज. पदार्थासभोवतालच्या अवस्था आणि त्याचे गुणधर्म. कॅन यू रिकॉल? तुम्हाला माहितीच आहे. नेम द सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट्स ऑफ वॉटर. पाण्याच्या 3 अवस्था आहेत. दॅट इज सॉलिड म्हणजे स्थायू लिक्विड म्हणजे द्रवरूप, अँड गॅसियस मीन्स वायुरूप अवस्था. त्यानंतर चेंज ऑफ अ स्टेट ऑफ अ सबस्टन्सेस, पदार्थाच्या अवस्था आणि त्यामध्ये होणारा बदल. When substances changes from one state to another, this process is called change of state of substances. म्हणजेच काय तर पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेमध्ये जातो त्या क्रियेस आपण काय म्हणतो तर चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस. म्हणजे सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये आणि लिक्विडचं रूपांतर गॅसेसमध्ये होतं, त्याला आपण म्हणतो चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस. कॅन यू रिकॉल? कॅन यू टेल? सांगा. सबस्टन्सेस आहेत स्पिरिट, कापूर, पेट्रोल, घी, कोकोनट ऑइल, नॅफ्थेलिन बॉल, अमोनियम क्लोराईड. हे काही घटक आहेत. यापैकी विच वन फ्रीजर इन अ विंटर? यामध्ये कोणता पदार्थ तुम्ही थंडीमध्ये गोठलेला पाहिला आहे? तर आपण घी, कोकोनट ऑइल, खोबरेल तेल हे फ्रीज इन अ विंटर सीझनमध्ये पाहिले. विच लिक्विड हॅव यू सीन चेंज इन अ वेपर? स्पिरिट आणि पेट्रोलचे वेपर्स हवेमध्ये त्याचं ज्यावेळी पेट्रोल उघडं ठेवतो त्यावेळी ते उडलेलं दिसतं, म्हणजे ते कमी झालेलं दिसतं. म्हणजे काय होतं तर ते स्पिरिट होतं, हवेमध्ये उडलं जातं. विच सोल्युशन डायरेक्टली चेंज इन टू द गॅसियस स्टेट्स? कापूर, नॅफ्थलिन बॉल ह्याचे सुद्धा चेंजेस होत असतात. त्यानंतर पुढचा आहे पॉईंट. त्यानंतर पुढचा आहे स्थायू सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसियस. आणि एक्झाम्पल दिलेत. अ पीसेस ऑफ आयर्न म्हणजे काय? लोखंडाचा तुकडा. त्याचं काय आहे तर तो स्थायू रूप आहे, म्हणजे सॉलिड आहे, एकदम घट्ट आहे. त्याचं शेप कसा आहे तर हॅज अ शेप ऑफ इट्स ओन, रिटर्न शेप, नो मॅटर हाऊ इट इज अ केप्ट. स्वतःचा असा त्याला आकार नसतो, कसाही ठेवला तरी तो आकार स्वतःचा त्याला आकार असतो, कसाही ठेवला तरी तो ज्या आकारामध्ये आपण ठेवतो त्या आकारामध्येच ते राहत असतं. त्याचं व्हॅल्यूम, त्याचं आकारमान काय आहे तर हॅज अ डेफिनाईट व्हॅल्यूम. सॉलिड्स लाईक शुगर अँड सँड व्हेन प्युअर्ड ऑन अ फ्लॅट सरफेस फ्रॉम अ हीप. ठराविक आकारमान असतं. साखर, वाळू असे स्थायू सपाट पृष्ठभागावर ओतल्यावर काय होतं, त्याचे ढीग तयार होतात. त्यानंतर आहे लिक्विड. वॉटर अँड स्पिरिट ऑइल म्हणजे काय तर पाणी असेल, स्पिरिट असेल किंवा ते लिक्विड फॉर्ममध्ये असते. डू नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, त्याला असं स्वतःचा आकार नाही. त्याला काय येतं तर कंटेनर, एखाद्या तेल जर आपण एखाद्या भांड्यामध्ये ओतलं तर त्या भांड्याचा आकार त्या तेलाला येत असतो. इट हॅज अ स्पेसिफिक व्हॅल्यूम, ऑक्युपायज डेफिनाईट पोर्शन ऑफ ए कंटेनर. ठराविक असं आकारमान असतं, भांड्यातील ठराविक जागा ते व्यापतं. सपाट पृष्ठभागावर ओतलं तर ते पसरतं आणि काय होतं तर डाऊनवर्ड अलॉंग अ शेप, ते उताराच्या दिशेनं जाऊ लागतं. गॅसियस डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, त्याला असा स्वतःचा आकार नाही. ऑक्युपाईज इन अवेलेबल स्पेस, उपलब्ध असलेल्या सर्व जागा तो व्यापत असतो. आणि त्याचं व्हॅल्यूम काय आहे तर डज नॉट हॅव अ डेफिनाईट व्हॅल्यूम, त्याला ठराविक असा आकारमान नाही. ऑन अ चेंजिंग द प्रेशर ऑन अ गॅस ऑफ क्लोज अ कंटेनर, भांड्यात बंदिस्त वायू म्हणजे एखाद्या डब्यामध्ये ठेवलं, हवा बंद केली तर ती राहते. जर त्या डब्याचं झाकण रिकामं असेल तर ती हवा काय होते, बाहेर निघून जाते. त्यानंतरचा पॉईंट आहे हीट अँड चेंजेस ऑफ फिजिकल स्टेट म्हणजे काय तर उष्णता आणि त्यामध्ये होणारं अवस्थांतर. ऑन हीट म्हणजेच काय तर सॉलिडचं लिक्विडमध्ये, लिक्विडचं गॅसियसमध्ये रूपांतर होतं. आणि तेच कूलिंग होताना, थंड होताना उष्णता दिल्यानंतर सॉलिड फॉर्म लिक्विड, लिक्विड फॉर्म गॅसियस. आणि थंड होताना काय होतं तर गॅसियस इंटू लिक्विड अँड लिक्विड इंटू solid. You have learned that change in the physical state of substances in effect of the amount of heat in it. म्हणजे जे आत्ता आपण मागच्या ह्या डायग्राममध्ये जे बघितलं तेच आहे. ऑन गेईंग हीट सबस्टन्सेस चेंजेस फ्रॉम सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस.
उष्णता दिल्यानंतर ते सॉलिड लिक्विड गॅसेसमध्ये जातात. थंड केल्यानंतर गॅसेसचं रूपांतर लिक्विडमध्ये, लिक्विडचं रूपांतर सॉलिडमध्ये होतं. नेक्स्ट पॉईंट आहे द टेम्परेचर अँड थर्मामीटर. तापमान आणि तापमापी. व्हेनली इव्हनली सबस्टन्सेस गेट्स हीट इट बिकम वॉर्म अँड देन हॉट. तुम्ही पदार्थाला उष्णता दिली की ते पाणी काय होतं, गरम होतं, म्हणजेच तापलं जातं. वी पुट अवर हँड अ फिंगर इन द वॉटर टू जुडी हाऊ हॉट इट इज. त्यावेळी आपण काय करतो तर फिंगर त्या पाण्यामध्ये बोट किंवा हात घालून आपण बघतो की ते पाणी गरम झाले का. बट दॅट इज नॉट अन ॲक्युरेट मेजर डिसाईड इफ अ सबस्टन्सेस इज व्हेरी हॉट. पण तुम्हाला ॲक्युरेट मेजरमेंट मिळत नाही, ॲक्युरेट तुम्हाला कळत नाही की ते पाणी नक्की गरम आहे की नाही. आणि जरी आपण हात घातला तर ते पाणी आपल्याला भाजेल याचीही आपल्याला भीती वाटत असते. द थर्मोमीटर इज यूज्ड टू मेजर टेम्परेचर. म्हणूनच तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर तापमापीचा आपण वापर करतो. डिग्री सेल्सिअस इज द युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर. आणि तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस या युनिटचा आपण वापर करत असतो. या थर्मामीटरमध्ये रेड कलरमध्ये दिसते ती आहे तुमची मर्क्युरी. आणि मग या मर्क्युरी जर आपण एखादा हा थर्मामीटर आपल्याला ताप किती आहे चेक बघण्यासाठी आपण चेक करत असतो, किंवा पाणी किती गरम झाले किंवा किती थंड आहे हे सुद्धा या तापमापीनं आपण थर्मामीटरनं बघत असतो. सेकंड आहे थर्मामीटर. देअर आर सेव्हरल टाईप ऑफ थर्मामीटर्स अवेलेबल. आपल्याकडे भरपूर प्रकारचे थर्मामीटर आता अवेलेबल झालेत. द बल्ब ॲट इट्स लोअर एंड इज अ फिल्ड विथ मर्क्युरी. मी आत्ता सांगितलं जे रेड कलरचं दिसते ते काय तर मर्क्युरी मीन्स पारा. मर्क्युरी आहे. जर तो त्या थर्मामीटर असेल तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कळत असतात. द मर्क्युरी राईज टू अ सर्टन लेवल इन द कॅपेबिलरी ट्यूब अबो द बल्ब. आणि त्या मर्क्युरीमध्येच काय आहे तर कॅपेबिलरी ट्यूब, छोट्या छोट्या बारीक काय आहेत तर ट्यूब्स आहेत, त्यामधून आपल्याला ते समजतं. होल्ड थर्मामीटर इन वॉटर सो दॅट द बल्ब इज कम्प्लिटली इमर्ज इन वॉटर अँड रेडी द टेम्प. आणि जे जुने थर्मामीटर होते ते काय कम्प्लिटली इमर्ज, म्हणजे ते जो रेड कलरची मर्क्युरी दाखवते पूर्णपणे त्या पाण्यामध्ये बुडल्यानंतर आपल्याला त्यामधून टेम्परेचर किती आहे हे समजतं. सम एक्झाम्पल्स. बॉइलिंग वॉटर म्हणजे उकळतं पाणी, त्याचं तापमान सुमारे किती असतं तर 100 डिग्री सेल्सिअस. फ्रीजिंग वॉटर म्हणजे फ्रीजमधलं पाणी 0 डिग्री सेल्सिअस. एअर इन विंटर नाईट, हिवाळ्यातील रात्रीची वेळ ग्रेटर दॅन 50 डिग्री सेल्सिअस. समर्स नाईट, उन्हाळ्यामधली हवा कशी आहे तर लेस दॅन 35 डिग्री सेल्सिअस. इनसाईड अ फ्रीजमधलं तापमान किती आहे ग्रेटर दॅन 5 डिग्री. आणि फ्रीजमधलं आणि फ्रीझरमधलं तापमान किती आहे तर -18 डिग्री. आणि आपल्या बॉडी टेम्परेचर ॲप्रॉक्स 37 डिग्री. आपल्या शरीराचं तापमान अप्रॉक्स किती असतं 37 डिग्रीच्या अबोव असतं. त्यानंतर आहे नवीन पॉईंट बघतोय बॉइलिंग म्हणजे उत्कलन. व्हेन वॉटर केप्ट ऑन अ स्टोअर अटेंड्स अ पर्टिक्युलर टेम्परेचर, a level of heat, then evaporation take place in all parts of the body of water. Then we see water bubbles rising at a faster rates to the surface and stay mixing in the air. This is called boiling of water or इब्लेशन. पाण्याचं उकळणे किंवा उकलन म्हणजे काय, शेगडीवर ठेवलेल्या पाण्याने उष्णतेची पातळी गाठली किंवा आपण पाणी गरम करायला उकळायला ठेवले, त्या पातेल्यातील सर्व भागातून पाण्याचं काय होतं बाष्पीभवन म्हणजे वेपर्स तयार होतात. आणि ते वेपर्स तयार होतात की पातेल्यातील सर्व भागातून पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागते. म्हणजे पातेले गरम करायला ठेवल्यानंतर साईडचं पातेलेही काय होतं ओलसर होऊ लागतं आणि उकळू लागतं, त्याच्या वाफा येऊ लागतात. आणि म्हणूनच वाफेचे बुडबुडे भरपूर पृष्ठभागापर्यंत येताना दिसतात. आणि ती वाफ कुठं मिळते तर हवेत मिळते. ह्यालाच आपण काय म्हणतो तर बॉइलिंग ऑफ वॉटर ऑर इव्हॅल्युएशन, पाण्याचे उकळणे आणि उत्कलन. Sea level pure water boils at 100 degree Celsius. This is the boiling point of water. म्हणजेच काय जे शुद्ध पाण्याची समुद्र सपाटीपासूनचे जे उत्कलन आहे, जो बॉइलिंग पॉईंट येतो किती असतो तर 100 डिग्री सेल्सिअस.
व्हेन वॉटर वेपर्स कूल इट इज कन्वर्टेड इन टू वॉटर अगेन्स. आणि त्या ज्या पाण्याचे बाष्पीभवन झालेलं असतं, जी पाण्याची वाफ तयार झालेली असते, ती थंड होऊन पुन्हा पाण्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर कंडन्सेशन, संगणन. काय म्हणतो? संगणन. Condensation of a steam also takes place at 100 degrees Celsius, that the boiling point and condensation point of water are one and same. म्हणजेच काय तर वाफेचे संगणन 100 डिग्रीलाच होते, म्हणजे कंडन्सेशन. जसं की वाफ तयार होते आणि ती पुन्हा थंड होऊन ती काय तयार होतं? पाणी तयार होतं. म्हणजे या दोन्ही मधला जो बॉइलिंग पॉईंट असतो, जो आपण उत्कलन पॉईंट बघितला, तो कसा असतो? सेम असतो. बॉइलिंग पॉईंट मीन्सच काय तर कंडन्सेशन पॉईंट. बॉइलिंग पॉईंट अँड कंडन्सेशन पॉईंट म्हणजेच सेम आहेत. दोन्हीचाही पॉईंट किती असतो? सेम असतो. ट्राय दिस, करून पहा. टेक सम वॉटर इन अ बेकर अँड प्लेस अ थर्मामीटर इन इट. एखादा बिकर घ्या, त्यामध्ये थर्मामीटर ठेवा. हीट द बिगर ऑन अ स्पिरिट लॅम्प. त्याला हीट द्या, त्याला खालून हीट द्या. नोट द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. आणि त्या उकळत्या पाण्याचा काय करा? बॉइलिंग. ॲडिंग सॉल्ट अँड शुगर टू द वॉटर अँड नॉट द बॉइलिंग पॉईंट अगेन. आणि किंवा एखादं काय करा, आता या पाण्यात थोडं मीठ किंवा साखर टाकून त्याचा उत्कलन बिंदू तुम्हाला पाहायला मिळतो का हे चेक करा. काय होईल? ते टाकल्यानंतर ते मिक्स होईल. या दोन्हीचा निष्कर्ष तुम्ही काढणार आहात. बघूया आपण काय येईल तो. पुढचा पॉईंट आहे फ्रीजिंग. फ्रीजिंग म्हणजे गोठणे. आपण बॉइलिंग बघितलं, बॉइलिंग म्हणजे उत्कलन आणि फ्रीजिंग म्हणजे गोठणे. The water kept in a freezer or an ice become cooler and cooler that its temperature fall. फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी थंड होत जाते, म्हणजे त्याचं तापमान काय होत जातं तर लेस होत जातं, कमी होत जातं. ॲट अ certain temperature water does not get any cooler but start freezing and forms ice. The temperature at which these happens is it called a freezing point of water. यालाच आपण काय म्हणतो तर गोठण बिंदू. म्हणजे काय? एका ठराविक तापमानावर पाणी आणखीन थंड न होता त्याचा बर्फ बनू लागतो, म्हणजेच ते पाणी काय होऊ लागतं? गोठलं जाऊ लागतं. त्यालाच आपण म्हणतो द टेम्परेचर ॲट दिस हॅपन्स इट कॉल्ड अ फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. त्यालाच आपण म्हणतो गोठण बिंदू. द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्सेस इज कॅन फॉर बिलो 0 डिग्री सेल्सिअस. For example, temperature of air in the freezer of a refrigerator is around -18 degrees Celsius. उदाहरणार्थ फ्रीजच्या फ्रीजरमधील हवेचे तापमान सुमारे किती असतं? -80 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा तापमान असल्यास ते कसं असतं? 19 सेल्सिअसमध्ये सांगतो आपण. इट इज रीड ॲज अ -18 डिग्री सेल्सिअस. When ice get a heat, it start melting or changing into the liquid state again. बर्फाला उष्णता मिळाली, तिथं आईस झाले, तिथं काय पाहिजे? बर्फ. When ice gets a heat, it starts melting or changing into the liquid state again. उष्णता मिळाली की तो वितळू लागतो, म्हणजे त्याचे पुन्हा कशात रूपांतर होते? द्रवात रूपांतर होते. आईस मेल्ट्स ॲट अ 0 डिग्री सेल्सिअस. इट मीन्स दॅट द फ्रीजिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर आर वन अँड दी सेम. म्हणजेच काय तर फ्रीजिंग पॉईंट ह्या गोठण बिंदूचा फ्रीजिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट हा कसा आहे तर सेम आहे. सेम आहे म्हणजेच कसा आहे तर वॉटर आर वन अँड दिस सेम. मेल्टिंग पॉईंट अँड वॉटर पॉईंट कसा असतो? सेम. जसं की आपण बघितलं बॉइलिंग पॉईंट अँड कंडन्सेशन पॉईंट सेम असतो, तसाच फ्रीजिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंटही सेम असतो. Each substances has a specific boiling point which is also its condensation point. उत्कलन बिंदू तोच त्याचा संगणन बिंदूही असतो. A substances has a specific melting point which is the same as a freezing point. गोठण बिंदू असतो तोच त्याचा फ्रीजिंग म्हणजे विलयन बिंदू असतो. तर पुढचा पॉईंट आहे द टेम्परेचर ॲट विच सबस्टन्सेस फॉल अँड हिटिंग इज द सेम ॲज द टेम्परेचर ॲट विच अ डेफिनाईट व्हेन इट्स अ कूल. पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचं उत्कलन होतं, त्याच तापमानाला तो थंड होताना त्याचं संगणन. म्हणजे काय तर ज्यावेळी त्याचं
बॉइलिंग पॉईंट चालू होतो तो तेव्हाच ते जे एखादी गोष्ट थंड होताना तेव्हाच त्याचं काय होतं, कंडन्सेशन. आणि ज्या तापमानाला तो बर्फ होऊ लागतो त्याच तापमानाला तो पुन्हा काय होतो, वितळू लागतो. आता यूज अवर ब्रेन पॉवर. The chart show the boiling point and freezing point of substances. State whether the substances are solid, liquid and gaseous at room temperature. तक्त्यात तुम्हाला फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट दिला आहे. त्यावरून हे पदार्थ स्थायू आहेत, द्रव आहेत, वायू आहेत, म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅसियस आहेत. यापैकी कोणत्या तापमानात ते बसतात हे तुम्ही शोधणार आहात. कॅन्डल दिलं आहे, त्याचा फ्रीजिंग पॉईंट 60 डिग्री, बॉइलिंग दिलं आहे 350 डिग्री. प्लास्टिक दिलं आहे -25 डिग्री अँड 954 डिग्री बॉइलिंग. आयर्न, लोह दिले, म्हणजे मेणबत्ती, प्लास्टिक आणि लोह. हा अभ्यास तुम्ही करून मला आत्ता पाठवणार आहेत. आजच्या लेसनला आज आपण एवढंच बघूया. राहिलेला आपण पॉईंट उद्याच्या तासाला बघूया. थँक्यू.